पावसाळा सुरू होण्याआधीच बेमौसमी पावसातच बुडालं पुणे आणि नागरिक रस्त्यावरच अडकून पडले. शहरांचं नाव बदलतं पण चित्र तेच. मान्सून असो किंवा बेमौसमी, मुंबई, पुणे, दिल्ली, चेन्नई, गुवाहाटी अशा प्रमुख शहरांची अवस्था हीच, रडकथा हीच. गेल्या 5 वर्षांचीच गोष्ट सांगते. 2020-25 या गेल्या 5 वर्षात भारतातील अनेक मोठी शहरं पावसाळ्यात पाण्याने तुंबलेलीच आहेत. जो काही तेच झाले की आता गाड्या नाही बोटी घ्या. पण बदल काही झाले आहेत का? मुंबई तर दरवर्षी तुंबते. एकेकाळी 26 जुलैने सगळी मुंबई पाण्यात गेली होती. पण त्यानंतर हे चित्र तेच. अगदी अलीकडेच 2021 मध्ये 26 जुलैलाच एका दिवसात 250 मिमी पाऊस पडला, ज्यामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. मुंबई खालोखाल बंगळुरूही आता तुंबण्यासाठी कुप्रसिद्ध होत आहे. 2022 मध्ये सप्टेंबर महिन्यात 150 मिमीपेक्षा जास्त पाऊस पडला आणि पाणी भरल्याने सुमारे 500 कोटी रुपयांचं आर्थिक नुकसान झालं. 2023 मध्ये यमुना नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने दिल्लीतल्या रस्त्यांवर पाण्याचे अक्षरशः तलाव निर्माण झाले. यामुळे हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलवावं लागलं. चेन्नई, हैदराबाद, गुवाहाटी सारख्या शहरांची अवस्था सुद्धा वेगळी नाहीये. पण हे सगळं का होतंय? प्रशासन म्हणतं की पावसाआधी आम्ही लाखो रुपयांची कामं करून घेतो. नाले सफाई झाल्याच्या आणि न झाल्याच्या बातम्या तर आता लोकांना पाठ झालेल्या आहेत. तरी मग प्रश्न हाच की पाणी का भरतंय? याचं सर्वात मोठं कारण म्हणजे अत्यंत चुकीचं टाउन प्लॅनिंग. बंगळुरू सारख्या शहरांमध्ये तलाव आणि नाले यांच्यावर अतिक्रमण झालंय, ज्यामुळे नैसर्गिक जलवाहिन्या बंद झाल्या आहेत. मुंबईत गटारींची रचना ही ब्रिटिशकालीन आहे, जी आजच्या लोकसंख्येच्या आणि पावसाच्या तीव्रतेच्या तुलनेत अपुरी आहे. त्यात भरती, ओहोटी आणि पाऊस यांचं गणित चुकलं की मुंबई ठप्प. चेन्नईमधील ड्रेनेज सिस्टीम ही शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत अपुरी आहे. शिवाय गेल्या काही वर्षात हवामान बदलामुळे पावसाचं स्वरूप बदललंय. कमी वेळात मुसळधार पाऊस पडतो, ज्यामुळे ड्रेनेज सिस्टीमवर ताण येतो. अशी कारणं अनेक आहेत, पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आपल्या सर्वांना म्हणजे सामान्य नागरिकांनाही आता असंच वाटतं की चालायचंच, असंच होतं. काय आता कोणाला बोलणार? म्हणजे आपल्याही नकळत आपल्या जगण्याचे हे प्रश्न आपणच इग्नोर करू लागले आहोत. सुरुवातीला लोक या विरोधात बोलायची तरी, पण आता पाऊस थांबला की होईल सगळं नीट असं म्हणून रेटून देतात. त्याला स्पिरिट ऑफ मुंबई आणि बंगळुरू किलिंग इन्स्टिंक्ट अशी गोंडस नावं दिली जातात. आणि कुणीतरी मॅनहोल मध्ये पडून वाहून गेल्याच्या बातम्या आपण अरे रे म्हणत वाचतो. मात्र अशाने आपणच आपलं आयुष्य खडतर करून घेतोय. नेते, प्रशासकीय अधिकारी यांना प्रश्नच विचारणं आपण विसरतोय का? जबाबदार कोण हे विचारायचंच नसेल तर त्यांच्या आलिशान गाड्यांमध्ये, घरांमध्ये सुखासुखी राहतील आणि भोगावं आपल्याला लागेल. मुळात लागतंय. हे सारं याही पावसाळ्यात होईल का? आपण प्रश्न विचारणं बंद केलं तर जसं आपलं वर्तमान हतबल आहे तसं भविष्यही पाण्यात जाईल.